नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच एक सकाळी आपल्यासाठी व्हिडिओ अपलोड केलेला आहे की राऊंड 4च्या बाबतीमध्ये आणि या 2 दिवसामध्ये नेमकं कशा पद्धतीनं सीट प्रोसेसिंग असणार आहे हे सांगितलं होतं. आणि त्याचवेळी मी उल्लेख केला होता की शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत निश्चित काहीतरी तारखांच्या मध्ये ते बदल करू शकतील. कारण आपला व्हिडिओ गेल्यानंतर काही तासामध्येच पुन्हा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा बदल नेमका काय आहे, त्यासाठी त्याने एक सुधारित वेळापत्रक दिलेलं आहे राऊंड 4साठी. ते आपण नेमकं इथं बघूया. अनुक्रमणिका 3 पाहिली तर 3 मध्ये बदल केलेला आहे. यापूर्वी 1 ऑगस्ट 2025 ते 2 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्येच प्रवेश द्यायचा होता किंवा प्रवेशासाठीचे ते 2 दिवस होते. परंतु पुन्हा त्यांनी एक गंमत केली, गोंधळ निर्माण केलेला आहे की एक दिवस अलीकडे आलेत. म्हणजे अलॉटमेंट जी असणार आहे, कॉलेज अलॉटमेंट जी असणार आहे ती 31 जुलै 2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 2 ऑगस्ट 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आता या कालावधीमध्ये काय काय ते करणार आहेत, तर एक विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालंय की नाही ते सांगणार. त्यांनी लॉग इनमधून किंवा ॲप्लिकेशन नंबर वापरून ते बघायचं आहे. कॉलेजला ती लिस्ट जाणारी आहे. त्याच दिवशी कट ऑफ लिस्ट पुढच्या फेरीसाठी जाहीर करणार आहेत आणि विद्यार्थ्यांनी याच कालावधीमध्ये महाविद्यालयामध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. अर्थात इथं एक दिवस वाढवलेला आहे, त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ नका. एक दिवस अगोदर आलेला आहे, पण एक दिवस वाढल्यामुळं कदाचित असं झालं असणार आहे की 2 ते 2.5 लाखापर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अलॉटमेंट केलेली असणारे आहे. कारण 6,20,000 विद्यार्थी होते. त्यामुळे एक दिवस वाढवण्याच्या पाठीमागचं निश्चित कारण हे असणार आहे की विद्यार्थी संख्या जास्त आहे, त्यामुळे एक दिवस वाढवला आहे. त्यामुळं निश्चितच इथं संख्या वाढल्यामुळं प्रवेश घेताना मात्र खूप व्यवस्थित आणि वेळेमध्ये जाऊनच तो घ्यावा लागणारा आहे. बदल एवढाच आहे की 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टमध्ये जे प्रवेश देण्यासाठी जो कालावधी दिला होता त्याच्याऐवजी 31 जुलै 2025 हा एक दिवस त्यांनी ॲड केलेला आहे. हा महत्त्वाचा बदल आहे. तो इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील आपली असणारी आहे. आणि रिक्त जागांसाठी यादी 4 ऑगस्टलाच जाहीर होणार आहे. यामध्ये कोणताही बदल त्यांनी केलेला नाही. त्यामुळे हा बदल आपण वेळेत समजून घेऊन मित्रांनो इतरांच्यापर्यंत पोहोचवा आणि प्रवेश निश्चित करण्यासाठी तयारीमध्ये राहा. धन्यवाद.